अभंग क्रमांक 30. महारासी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे, तया प्रायश्चित काही, देहत्याग करिता नाही. नातळे चांडाल त्यांचा अंतरे विटाळ, ज्याच्या संग चित्ती तुका म्हणे तो याती. अर्थ: ज्याने अजून क्रोधाचा त्याग केला नाही, तो जातीने ब्राह्मण असला तरी त्याला ब्राह्मण म्हणू नये. त्याने देहान प्रायश्चित जरी घेतले तरी त्याची शुद्धी होत नाही. अशा मनुष्याचा चांडाला देखील विटाळ होतो, कारण त्याचे मन रागामुळे विटाळलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा व्यक्तीला स्पर्श करणारा, त्याच्या सानिध्यात राहणाऱ्या व्यक्तीचे चित्तसुद्धा तसेच होते आणि तो देखील त्याच जातीचा होतो. त्याला त्याची वृत्ती प्राप्त होते. अभंग क्रमांक 31. तेलनिशी रुसला वेडा, रागे कोरडे खातो बिडा. आपुले हित आपण पाही, संकुच न धरी काही. नाडेले लोका टाकीला गोहो, बोडिले डोके सांडीला मोहो. शेजारणीच्या गेली रागे, कुत्र्यांनी घर भरिले मागे. विसारागे भाजिले घर, नागिविले ते नेणे फार. तुका म्हणे वांच्या रागे, फेडिले सावले देखिले जगे. अर्थ: क्रोधाने वेडा झालेला मनुष्य तेल निवर रुसून तेल आणावयास गेला नाही व वृक्ष न खात बसला. ज्याला आपले हित समजत नाही, हरिभक्ती करत नाही, त्याचे अंती अहितच होते. एक स्त्री समाधानी त्रास दिला म्हणून नवरा मूलबाळांविषयी प्रेम न बाळगता त्यांचा राग त्याग करते, डोक्यावरील केस कापून टाकते. एक स्त्री शेजारणीवर रुसून घर सोडून गेली, तेव्हा तिच्या घरात कुत्रे शिरले. एकानं घरात पिसवा झाल्या म्हणून क्रोधानं स्वतःचेच घर जाळले, त्यात स्वतःचे नुकसान स्वतःनेच केले. एक स्त्रीने उवा झाल्या म्हणून लुगडे सोडले, तर नागवेपणाची तिचीच फजिती झाली. तुकाराम महाराज क्रोधच्या आहारी गेलेल्या व्यक्ती स्वतःचे नुकसान स्वतःच कशा प्रकारे करून घेतात त्यांची उदाहरणे देतात. त्यामुळे आपल्याला आपले हित हे कळले पाहिजे. आपला क्रोध आपल्याला आवरता आला पाहिजे. प्रपंच नुसताच पैशाने नाही चालत आणि नुसताच चांगल्या माणसाने नाही चालत, तर त्याला परमार्थाची जोड असायला हवी. तेव्हा आपल्याला आपले हित अहित कळते. अभंग क्रमांक 32. मज दास करी त्यांचा, सन दासांचा दासांचा. मग होत कल्पवरी, सुखे गर्भवास हरी. निच वृत्ती काम, परिमुखी तुझे नाम. तुका म्हणे सेवे, माझे संकल्प विचावे. अर्थ: मला संत सज्जनांचा दासांचा दास कर. भगवंता, त्यासाठी कल्पात होईपर्यंत मला गर्भवासाला घ्यायला आवडेल. नीच काम मी करेन, पण मी माझ्या मुखाने सतत तुझे हरिनाम उच्चारेन. तुकाराम महाराज म्हणतात, तुझी सेवा भक्ती हाच माझ्या जीवनाचा संकल्प असावा.